सध्या टीव्ही चॅनेल्स, न्यूजपेपर आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे, रिसेशन, मंदी. अनेक ग्लोबल एक्सपर्ट आणि इकॉनॉमिक अनालिस्ट जगाच्या इकॉनॉमी बद्दल चिंता व्यक्त करत आहेत. काही जण म्हणत आहेत की जगातील अनेक देश रिसेशनच्या दिशेने जात आहेत. आणि हे सगळं ऐकल्यावर सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, जर खरंच रिसेशन आलं तर पुढच्या काही महिन्यात जॉबचं काय होणार, बिझनेसवर काय परिणाम होणार, बँक बॅलन्सवर काय परिणाम होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्टानं म्युच्युअल फंड मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट सुरक्षित राहील का. पण इतिहास साक्षी आहे की रिसेशनचा काळ सामान्य लोकांना घाबरवतो, पण पेशंट आणि डिसिप्लिन इन्व्हेस्टरसाठी हाच काळ मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करतो. अनेक सक्सेसफुल इन्व्हेस्टरच्या वेल्थ क्रिएशनची खरी सुरुवात तेजीच्या काळात नाही तर रिसेशनच्या काळात झाली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट पाहून कोणताही फायनान्शियल डिसिजन घेऊ नका, कारण रिसेशन सारख्या विषयात अर्धवट माहिती कधी मोठ्या फायनान्शियल लॉसचं कारण बनू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशा 3 मोठ्या चुका सांगणार आहे ज्या चुका प्रत्येक रिसेशनच्या काळात हजारो इन्व्हेस्टर्स कडून केल्या जातात, आणि त्याचबरोबर रिसेशन मध्ये वेल्थ क्रिएशन कशी करायची हे देखील समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. या चॅनेलवर आपण इन्व्हेस्टमेंट, SIP, म्युच्युअल फंड आणि फायनान्शियल प्लॅनिंग सारखे विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून फायनान्शियल डिसिजन घेताना भीती नाही तर योग्य माहिती तुमच्या सोबत असेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाचे प्रश्न समजून घेणार आहोत. रिसेशन म्हणजे नक्की काय, हिस्ट्रीमधील मोठ्या रिसेशन मध्ये नेमकं काय घडलं, भारत खरोखरच मंदीच्या दारात उभा आहे का, रिसेशन आलं तर कोणत्या 3 मोठ्या चुका टाळायला हव्यात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिसेशनचा उपयोग वेल्थ क्रिएशनसाठी कसा करता येऊ शकतो. चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. रिसेशन म्हणजे नेमकं काय. अनेकांना वाटतं की शेअर मार्केट पडलं म्हणजे रिसेशन आलं. काही लोकांना वाटतं म्युच्युअल फंडचा NAV खाली गेला म्हणजे रिसेशन आलं. पण प्रत्यक्षात रिसेशन फक्त शेअर मार्केटशी संबंधित नसतं. रिसेशन हे संपूर्ण इकॉनॉमीशी संबंधित असतं. जेव्हा लोकांचा खर्च कमी होतो, शॉपिंग कमी होते, कंपनीजची सेल्स कमी होते, प्रॉफिट कमी होतो, नवीन जॉब्स निर्माण होण्याचा वेग कमी होतो आणि देशाच्या इकॉनॉमिक ग्रोथचा वेग मंदावतो, तेव्हा इकॉनॉमी रिसेशनकडे जाऊ लागते. टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर GDP सलग 2 तिमाही कमी झाला तर त्या परिस्थितीला रिसेशन म्हटलं जातं. अगदी सोपं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या शहरात सर्व बिझनेस चांगले चालू आहेत, लोक खरेदी करत आहेत, दुकानदार कमवत आहे, कंपनीज नवीन एम्प्लॉई हायर करत आहेत, म्हणजे इकॉनॉमिक सायकल सुरळीत चालू आहे. पण जर लोकांनी खर्च कमी केला तर कंपनीचं सेल्स कमी होईल, आणि सेल्स कमी झाल्यामुळे जॉब निर्माण होणं कमी होईल, आणि मग त्यामुळे संपूर्ण इकॉनॉमिक सायकलचा वेग कमी होईल. हीच परिस्थिती मोठ्या प्रमाणावर घडली की त्याला रिसेशन म्हणतात. आता प्रश्न असा आहे की ही पहिलीच वेळ आहे का जेव्हा जग रिसेशन बद्दल बोलतंय? अजिबात नाही. हिस्ट्रीमध्ये अनेक वेळा रिसेशन आलं आहे आणि प्रत्येक वेळेस जगाला मोठा धडा शिकवून गेला आहे. 1929चं ग्रेट डिप्रेशन हे जगाच्या इकॉनॉमिक हिस्ट्री मधलं सगळ्यात मोठं संकट मानलं जातं. त्या काळात लोकांना वाटत होतं की शेअर मार्केट कायम वरच जाणार आहे. अनेकांनी कर्ज काढून शेअर्स खरेदी केले होते. लोकांना वाटत होतं की पैसा कमावणं खूप सोपं झालं आहे. पण अचानक मार्केट क्रॅश झालं, हजारो बँक्स बंद पडल्या, लाखो लोक बेरोजगार झाले, अनेक कुटुंबाकडे अन्नासाठीही पैसे उरले नाहीत. परिस्थिती इतकी गंभीर झाली की लोक रस्त्यावर आले. आजही इकॉनॉमिक्स शिकवताना ग्रेट डिप्रेशनचा उल्लेख केला जातो. पण या संकटानंतर बँकिंग सिस्टम्स अधिक मजबूत करण्यात आली. अनेक फायनान्शियल रूल्स तयार झाले, म्हणजे संकट मोठं होतं पण त्यातून भविष्यासाठी मजबूत व्यवस्था निर्माण झाली. त्यानंतर 2000 साली .com बबल आला. इंटरनेट नुकतंच लोकप्रिय झालं होतं. लोकांना वाटत होतं की इंटरनेटशी संबंधित प्रत्येक कंपनी यशस्वी होणार. कंपनी प्रॉफिट कमावते की नाही, बिझनेस मॉडेल मजबूत आहे का नाही, याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. फक्त इंटरनेटशी संबंधित नाव असलं की लोक पैसे गुंतवत होते.
काही काळानंतर हा बबल फुटला, हजारो कंपनीज बंद पडल्या, लाखो इन्व्हेस्टरला नुकसान झालं. पण याच काळात काही मजबूत कंपन्या टिकून राहिल्या. Amazon सारख्या कंपनीने संकटाचा सामना केला आणि पुढे जगातील सर्वात मोठ्या कंपनीज मध्ये स्थान मिळवलं. ही हिस्ट्री आपल्याला शिकवते की क्रायसिसच्या काळात कमजोर बिझनेस मागे पडतात, पण मजबूत बिझनेस हे आणखी मजबूत बनतात. 2008 मध्ये जगाने आणखी एक मोठा फायनान्शियल क्रायसिस पाहिला. अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर होम लोन्स दिली जात होती. अनेक लोकांची लोन फेडण्याची क्षमता नव्हती, तरीही त्यांना लोन्स दिली जात होती. काही वर्षांनी हा संपूर्ण बबल फुटला. लेमन ब्रदर्स सारखी मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बंद पडली. जगभर भीतीचं वातावरण निर्माण झालं. भारतावरही याचा परिणाम झाला. निफ्टी जवळपास 60% खाली आला. त्या काळात अनेक इन्व्हेस्टर घाबरले. अनेकांनी म्युच्युअल फंड विकले. अनेकांना वाटलं की शेअर मार्केट आता पुन्हा कधीच वर येणार नाही. पण हिस्ट्रीने पुन्हा एकदा वेगळंच दाखवलं. पुढील काही वर्षात मार्केटनं जोरदार रिकव्हरी केली. ज्यांनी पेशन्स ठेवले त्यांना मोठा फायदा झाला. यानंतर आत्ताच उदाहरण द्यायचं झालं तर 2020 मध्ये कोविड क्रायसिस आलं. संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये गेलं. इंडस्ट्रीज बंद पडल्या, बिझनेसेस बंद झाले, फ्लाईट्स थांबल्या, मार्केट क्रॅश झालं. काही आठवड्यात भारतीय मार्केट जवळपास 40% खाली आलं. अनेकांना वाटलं की आता अनेक वर्ष इकॉनॉमी सावरणार नाही. पण काही महिन्यातच रिकव्हरी आली आणि पुढील काही काळात मार्केटने नवीन हाय तयार केले. ज्यांनी पॅनिक मध्ये इन्व्हेस्टमेंट विकल्या ते नुकसानात राहिले. पण ज्यांनी SIP सुरू ठेवली त्यांना या रिकव्हरीचा मोठा फायदा झाला. आता येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर. भारत खरोखरच मंदीच्या दारात उभा आहे का? हा प्रश्न आज लाखो लोक विचारत आहेत. पण प्रामाणिक उत्तर द्यायचं झालं तर कोणीही 100% खात्रीने सांगू शकत नाही की रिसेशन येणार आहे किंवा येणार नाही. जगातील मोठे इकॉनॉमिस्ट सुद्धा भविष्य अचूक सांगू शकत नाहीत. पण आपण काही गोष्टी नक्की पाहू शकतो. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या इकॉनॉमीज पैकी एक आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च सुरू आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढत आहे. देशाची यंग पॉप्युलेशन खूप मोठी आहे. कन्झम्पशन वाढत आहे. त्यामुळे ग्लोबल परिस्थितीचा काही प्रमाणात परिणाम झाला तरी इंडियाची लॉंग टर्म ग्रोथ स्टोरी अजूनही मजबूत दिसते. आता समजूया की जर मार्केट खाली गेलं किंवा रिसेशन सारखी परिस्थिती निर्माण झाली तर सर्वात आधी कोणत्या 3 चुका टाळायला हव्यात. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे पॅनिक सेलिंग. मार्केट खाली जातं, न्यूज चॅनेल्सवर नकारात्मक बातम्या दिसतात आणि लोक घाबरून इन्व्हेस्टमेंट विकतात. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट विकत नाही तोपर्यंत नुकसान हे फक्त पेपरवर असतं. पण ज्या दिवशी तुम्ही घाबरून विक्री करता त्या दिवशी ते रिअल लॉस बनतं. दुसरी मोठी चूक म्हणजे SIP बंद करणं. अनेकांना वाटतं मार्केट पडतंय म्हणजे SIP थांबवावी. पण प्रत्यक्षात रिसेशनच्या काळातच तुम्हाला कमी प्राइस मध्ये जास्त युनिट्स मिळतात आणि नंतर हेच युनिट्स तुम्हाला सर्वाधिक वेल्थ क्रिएशन करून देतात. तिसरी मोठी चूक म्हणजे इमर्जन्सी फंड नसणं. रिसेशनच्या काळात जॉब किंवा बिझनेसवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट काढण्याची वेळ येऊ नये म्हणून कमीत कमी 6 ते 12 महिन्यांच्या खर्चा एवढा इमर्जन्सी फंड तयार ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, रिसेशनला ऑपॉर्च्युनिटी मध्ये कसं बदलायचं. एक साधा प्रश्न, जर एखाद्या मोठ्या मॉलमध्ये 50% डिस्काउंट लागला तर लोक पळून जातात का? नाही. लोक खरेदीसाठी रांग लावतात. मग मजबूत कंपनीज, चांगले म्युच्युअल फंड किंवा क्वालिटी असेट्स स्वस्त झाल्या की लोक घाबरतात का? कारण फायनान्शियल डिसिजन घेताना भावना पुढे येतात आणि लॉजिक मागे राहतं. रिसेशन म्हणजे क्वालिटी इन्व्हेस्टमेंट्स डिस्काउंट मध्ये मिळवण्याची संधी असू शकते. अर्थात याचा अर्थ अंधाधुंद इन्व्हेस्टमेंट करणे नाही, पण डिसिप्लिन, पेशन्स आणि लॉंग टर्म व्ह्यू ठेवणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी हा काळ खूप महत्वाचा असू शकतो. सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स भविष्याचा अंदाज लावून श्रीमंत होत नाहीत. ते प्रत्येक परिस्थितीसाठी स्वतःला तयार ठेवून वेल्थ क्रिएट करतात. SIP सुरू ठेवा, इमर्जन्सी फंड तयार ठेवा, योग्य असेट अलोकेशन ठेवा आणि लॉंग टर्म विचार करा. हिस्ट्रीने वारंवार दाखवून दिलं आहे की संकट तात्पुरती असतात,
पण योग्य फायनान्शियल डिसिजन्स दीर्घकालीन परिणाम देतात. जर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल गोल्ससाठी योग्य मार्गदर्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉरेस्ट वेल्थ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.